नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आता सकाळचे 11 वाजलेले आहेत आता सकाळचे 11 वाजलेत आणि आम्ही आलेलो आहे ट्युलिप गार्डनला। तर मागे जर पाहिलं तर माझ्या मागे गुलाबी कलरची जी फुलं दिसतात तर ती ट्युलिपची फुलं आहेत। तर तिथे आलोय आणि इथे ही तिकिटाची लाईन आहे। तर तिकीट घेऊन मग आपण ही ट्युलिपची फुलं आज पाहणार आहे। तर पाठीमागच्या वर्षी सुद्धा आम्ही ट्युलिप टाउनला भेट दिली होती आणि खूप छान फुलं आम्हाला पाहायला मिळाली होती। तर पाठीमागच्या वेळी ज्या शेतामध्ये गेलो होतो त्याचं नाव होतं ट्युलिप टाउन आणि हे आहे रोझन गार्डन। तर इथे आलेलो आहे आणि खूप गर्दी आहे आता, म्हणजे आता सीझन आहे, अजून 1-2 आठवडे ही फुलं असणार आहेत, त्यामुळे या आठवड्यामध्ये खूप गर्दी दिसते। आणि आम्ही जेव्हा निघालो होतो तेव्हा वातावरण खूप चांगलं होतं आणि इथे यावेळेला सनी डे असणार होता, पण आता क्लाउडी वेदर दिसतंय, त्याच्यामुळे ढगाळ वातावरणच असणार आहे आणि खूप थंडी वाजते। तर आणि मी साडी नेसून आलेली आहे। पाठीमागच्या वेळेला मी वन पीस घातलेला, तर यावेळेला म्हणलं की फुलं आहेत सगळी तर साडी नेसून फुलांच्या मध्ये फोटो काढता येतील म्हणून हाऊस। चलो, जाम थंडी वाजते पण। से हाय चिकू। ट्युलिप टाउन आहे आणि आम्ही आमच्या फ्रेंड्सची वाट पाहतोय आता। तर इथे हे जे आहे हे रोझन गार्ड आहे आणि खूपच गर्दी आज, खूप जास्त। हे काय, पण ठीक आहे, वीकेंडलाच सगळे येतात आणि वीकडे मध्ये नाही येऊ शकत सगळे, सो गर्दी आहे। फक्त ऊन पाहिजे होतं थोडंसं, ऊन नाही आणि थंडी वाजते। आमचे फ्रेंड्स सुद्धा आलेले आहेत। समोर असं हे छान गार्डन आहे ट्युलिपचं। इथे सगळे ट्युलिप्स होते आणि ते कट झालेले आहेत ही पूर्ण फील्डचे, आणि या साईडला हे ट्युलिप्स आहेत। इथे गुलाबी कलरची फुलं आहेत, खूप सुंदर दिसतात, फारच सुंदर। Can you smell it, Saransh? वास येतोय का बघ बरं? हां? Oh no. फुलं वेगळीच फुलं आहेत, नाव माहिती नाही आम्हाला, पण खूप सुंदर दिसत आहेत ती, खूप मोठ्या एरियामध्ये आहेत। सारांश खूप सुंदर दिसतात। या साईडला पूर्ण ही फुलं आहेत, मध्ये येलो कलरची आहे आणि इथे डाव्या साईडला सगळे ट्युलिप्सची फुलं आहेत। आम्ही लास्ट टाइम गेलो होतो तिथे तेव्हा एवढी मोठं नव्हतं शेत, खूप मोठी फुलं। ऊन आलंय तर इतकं सुंदर दिसतात हे ट्युलिप्स, खूप सुंदर दिसतात। आणि इथे ना मोठ्या मोठ्या फील्ड्स आहेत, म्हणजे आता हे गुलाबी जे ट्युलिप्स आहेत खूप जास्त आहेत आणि तिकडे लाल कलरचे आहेत, खूप सुंदर दिसतं। पण आता ऊन आलंय त्यामुळे छान वाटतंय। आता ऊन आलेलं आहे। असं जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा खूपच क्लाउडी वेदर होतं, ढगाळ वातावरण होतं आणि थंडी वाजत होती। आता खूप छान क्लिअर झालंय वेदर आणि ऊन आलंय, त्यामुळे खूप छान दिसतात। ही फुलं सुद्धा इतकी उठून दिसतात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय।
आणि आम्ही सुद्धा छान छान फोटोज काढून घेतले आणि पाहतो ही फुलं छान वाटतात. मागे आता ही गुलाबी फुलं आहेत आणि त्याच्या मागे पिवळी आणि जो लाल कलरची फुलं दिसतायत ना, ती खूप मोठं फील्ड आहे. तर मी आज साडी नेसलेली आहे आणि खास ट्युलिपला यायचं आहे म्हणूनच नेसली होती. इथे खूप छान छान फुलं आहेत आणि छान छान फोटोज येतील, कारण की इथे ट्युलिपमध्ये यायचं म्हणजे तुम्ही फोटो छान फुलं पहा आणि छान छान फोटोज काढा. तर तेवढंच एक काम असतं करायचं, म्हणून मग मी छान साडी नेसली. तर इथले जे लोक आहेत, तिथले स्थानिक लोक जे आहेत, अमेरिकन्स जे आहेत, तर काही असे जाताना म्हणत होते की आता अच्छा दिस इज साडी, म्हणजे मग सगळेजण पाहत पण होते काही आणि आपले जे इंडियन्स आहेत, इंडियन्समधल्या पण काही मुली साड्या नेसून आलेल्या आहेत. तर सगळेजण पाहत आहेत, कारण की पोशाख थोडासा वेगळा वाटतोय, पेहराव वेगळा आहे, त्यामुळे लक्ष जाते लोकांचं, त्यामुळे छान वाटतंय. गुलाबी कलरचं हे ट्युलिपचं फुल किती छान दिसतंय, थोडासा गुलाबासारखा त्याला आकार आलेला आहे, खूप छान वाटतंय हे. आणि इथे आहेत ही लाल कलरची ट्युलिपची फुलं आणि ही फुलं खूप मोठ्या प्रमाणात आहे. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त ट्युलिपच्या ज्या फील्ड्स लाल कलरच्याच आहेत. इथे टेबल्स आहेत आणि सगळे फुल झालेले आहेत. आता इथे आम्हाला इथे टेबल मिळालं आहे, तर इथे आम्ही छान जेवण करून घेणार आहे आणि मग अजून एक इथून जवळच जागा आहे रिसेप्शन पास म्हणून, तिकडे जायचा प्लॅन आहे. चला आधी जेवण करून घेतो. हे रेस्टॉरंट आहे आणि त्या रेस्टॉरंटची ही मोठी लाईन आहे. हे रेस्टॉरंट आहे आणि एवढी मोठी लाईन आहे इथे. आमचं जेवण झालेलं आहे आता आणि आम्ही आता इथे पवनचक्की वगैरे बनवलेली आहे, तर तिथे जाऊन येतो. आम्ही ते बघितलेलं नाही आहे. चलो. हा इथला एंट्री पॉइंट आहे आणि इथे छान रोझन गार्ड असं बोर्ड लावलेला आहे आणि मस्त फुलांच्या मध्ये हा. पण इथे फोटो काढण्यासाठी लाईन आहे छोटीशी, छान आहे. विंडमिल आणि ही ट्युलिप टाऊनला गेलो होतो, तिथे सुद्धा अशीच विंडमिल होती. हाय फाय निया. इथे ही गुलाबी रंगाची फुलं सुद्धा थोड्याशा वेगळ्या प्रकारची आहेत. एकाच फुलामध्ये गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. इतकी सुंदर दिसत आहेत ती फुलं. आणि इथेच आहे फोटो बूथ. इथे खास फोटो काढण्यासाठी ही छान फ्रेम केलेली आहे, फुलांच्या मधोमध आहे आणि बॅकग्राऊंडला डोंगराचा आणि फुलांचा व्ह्यू आहे. तर आता आमचं हे ट्युलिप गार्डन जे आहे, रोझन गार्डन पाहून झालेलं आहे. तर वाजलेले आहेत 3:45. तर इथून जवळच एक रिसेप्शन पास म्हणून जागा आहे, तर ती पाहायला चाललोय आम्ही. तिथून खूप छान व्ह्यू दिसतो, माउंटन्स आणि नदीचा, डोंगर आणि नदीचा खूप छान व्ह्यू दिसतो. इथून साधारण अर्ध्या तासाच्या ड्राईव्हवरती आहे ती. चला मग तिथे भेटूयात आता रिसेप्शन पासला. रिसेप्शन पासला जात असतानाच रस्त्याच्या कडेलाच हा एक खूप सुंदर तलाव आम्हाला दिसला. मग एक 5-10 मिनिटं इथे गाडी पार्क करून थांबलो आम्ही. हा आहे रिसेप्शन पास आणि हा जो व्ह्यू आहे तो आपण एका ब्रिजवरून पाहतोय. 2 डोंगरांच्या मधून अथांग पसरलेला समुद्र, जबरदस्त व्ह्यू दिसतोय, खूप छान. वातावरण आता जरी चांगलं झालं असलं तरी या ब्रिजवरती मात्र खूप वेळ थांबू शकणार नाहीये, कारण की खूप थंड वारा सुटलेला आहे. समोर पूर्ण पाणी आहे आणि वारा अडवण्यासाठी कसलाही डोंगर नाहीये मध्ये, त्यामुळे जाम थंडी वाजतेय. पाण्यामधून जाणारी स्पीड बोट, कसलं भारी दिसतंय हे, एखाद्या मूवीचा सीन वाटतोय हा मला. आता आपल्याला एक छोटासा ट्रेल करावा लागणार आहे आणि हा जो ट्रेल आहे तो थेट आपल्याला खाली बीचवर घेऊन जाणार आहे. तर आम्ही आता ट्युलिप पाहिलंय आणि आता रिसेप्शन पासला आलोय. रिसेप्शन पासला जाण्यासाठी हा छोटासा ट्रेल करावा लागतोय, थोडंसं चालत जावं लागतंय आणि मग चालत खाली गेल्यावरती बीच आहे मागे. खूप छान ट्रेल आहे आणि माझं तर आज म्हणजे खूपच युनिक ॲडव्हेंचर झालंय. साडी नेसून
ट्रेक किंवा ट्रेल पहिल्यांदाच करते मी पण मजा येते. मेन म्हणजे वातावरण छान आहे त्यामुळे खूप छान वाटतंय, काही वाटत नाही आहे. चलो, खूपच पीसफुल आहे. आपल्याला कोकणामध्ये गेल्यावर जसा फील येतो तसंच इथे वाटतंय. उंच उंच हिरवीगार झाडी आणि समुद्र, खूप पीसफुल वाटतंय. म्हणजे एवढ्या गर्दीमधून आलो ना ट्युलिपला, खूप गर्दी होती आणि आता इथे एकदम शांत वाटतंय. त्यांनी इथून शॉर्टकट घेतलाय. नाही बाळा, मी नाही, मी आपलं रेग्युलर रस्त्याने येणार बाबा, मी नाही येऊ शकणार. आणि इथे वरती त्या ब्रिजवरती आपण गेलो होतो. खूप जास्त थंडी वाजत होती त्यामुळे लगेच तिथून निघालो. चलो बीचवर. हा आहे बीचचा व्ह्यू, खूप सुंदर आणि पीसफुल, खूपच छान. मला वाटतं की आपल्या हिंदी मूवीजचं जास्त करून शूटिंग अशाच बीचेसवर होत असणार आहेत, युरोपमधल्या वगैरे. फार सुंदर आहे. सारांश आता खुश आहे कारण की त्याला बीचवरती खूप आवडतं. तो माती खेळेल आणि दगडी गोटी जमा करेल. सारांश, तुला आठवतं का आपल्याला त्या हार्टवाला स्टोन इथेच मिळाला होता? हो, जो तू शोधलेला असतो. हा, तू वा वा करा. सारांश, फिर भी 2 बार गया ना ये, 2 टप्पे घेतले की त्याने. क्या पकड़ा है? क्रैब. ओह माय गॉड, मरा हुआ है क्या ये? जिंदा है, मुंह खोल के, हाथ मत देना. नहीं नहीं, मैंने हाथ दूंगा. क्यों हाथ दूंगा? क्रैब. नहीं, जिंदा नहीं. इथे आम्हाला हा चॉकलेटी कलरचा खेकडा दिसला आणि इथून गेल्यावर आम्ही वरती एक पाटी वाचली. त्या पाटीवर लिहिलं होतं की तुम्हाला जर चॉकलेटी किंवा हिरव्या कलरचे खेकडे दिसले तर रिपोर्ट करा, कारण की हे खेकडे युरोपमधून आलेले आहेत आणि या समुद्रातल्या पाण्यामध्ये वाढणाऱ्या छोट्या छोट्या जीवांना ते खेकडे खातायत. आणि हे जे जीव आहेत जे नैसर्गिकपणे या समुद्रामध्ये राहत आहेत त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. इथे निसर्गाचा, नैसर्गिक संपत्तीचा आणि जीवजीवांचा खूप विचार केला जातो. ही गोष्ट मला खूप आवडली. मी थोडंसं चालू, पाणी आलं माझ्या शूज पर्यंत, थोडंसं चालत आलोय पुढे. खूप पण छान वाटतं आणि मध्ये ते छोटंसं बेट दिसतंय. आणि आता सनसेट खूप उशिरा होतो, आता 5 वाजले पण तरी सुद्धा लख ऊन आहे. 8 वाजता वगैरे सनसेट होतो. खूप छान वाटतंय पण इथे निवांत समुद्रकिनारी. ट्युलिप गार्डन पाहून आम्ही डिसेप्शन पासला आलो. डिसेप्शन पासमध्ये हा खूप छान बीच पाहिला आणि खूप छान वेळ गेला. तर अशा पद्धतीने आजचा दिवस खूप छान गेला आहे. तर आशा करते की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर तुम्ही माझे व्हिडिओज पाहत असाल आणि तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धमाल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. धन्यवाद.